नमस्कार मंडळी, सध्या नवरात्र सुरू होण्यास काही मोजकेच दिवस बाकी आहेत। नवरात्रीची तयारी सगळीकडे मोठ्या उत्साहात केली जाते। भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे। अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घट बसवले जातात। यासोबतच काही जण अखंड दिवा देखील तेवत ठेवतात। या दिव्यात नवरात्रीचे 9 दिवस अखंड ज्योत लावली जाते। म्हणजेच सप्टेंबर 22 पासून प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती विराजमान होणार आहे आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कुळाचार अतिशय महत्त्वाचा असतो। आता भले तुम्ही घटस्थापना करणार आहात किंवा नसेल तरी सुद्धा तुम्हाला घरात अखंड दिवा लावायचा आहे। पहा, आपण जेव्हा घटस्थापना करतो त्याच्यात सोबत देवीची ओटी देखील भरतो। नवरात्रीमध्ये कन्यापूजन करणं, होम हवन करणं आणि दुर्गा सप्तशती पाठ करणं आणि अखंड दिवा हे सगळ्यात महत्त्वाचं मानले जातात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अखंड दिवा कसा लावावा, कुठल्या दिशेला लावावा आणि अगदी दिवा शांत झाला तर काय करावा आणि दिवा शांत होऊ नये म्हणून त्यामध्ये या 3 पैकी एक वस्तू टाकाव्यात जेणेकरून दिवा अजिबात शांत होणार नाही, अशी सर्व माहिती आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। पण त्याआधी माझी तुम्हा सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या कुलदेवीचे नाव नक्की लिहा। प्रथम जाणून घेऊया अखंड दिवा कोण लावू शकतो। तर प्रत्येक स्त्री अखंड दिवा लावू शकते। मी विधवा आहे, प्रेग्नेंट आहे तर मी दिवा लावू शकते का? तर तुम्ही सुद्धा या सेवा करू शकता। अगदी तुम्हाला मासिक धर्माचा 3रा 4था दिवस असेल तर तुम्ही तुमच्या घरातल्या व्यक्तीकडून तुम्ही अखंड दिवा लावून घ्या। जेव्हा तुमचा मासिक धर्म संपेल त्याच्यानंतर तुम्ही तो दिवा, ती सेवा करू शकता। अखंड दिवा का लावायचा असतो? या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये आई भगवती राक्षसांचा वध करत असते आणि तिच्या स्मरणार्थ आपल्याला तो दिवा लावायचा असतो। अखंड दिवा सगळ्यात महत्त्वाचं या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेला असताना ज्या काही सकारात्मक लहरी आहेत त्या वायुमंडळद्वारे आपल्याकडे आणण्यास काम हे अखंड दिवा करत असतो। बऱ्याच घरामध्ये अखंड दिवा नेहमी लावलेला असतो। जर तो तुमच्याकडे लावलेला असेल तर हरकत नाही, पण जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर घटस्थापनेच्या समोर देखील अखंड दिवा लावायचा असतो। पण जर तुम्ही घटस्थापना करणार नसाल तर देवीचा एक फोटो ठेवू शकता आणि त्याच्यासमोर तुम्ही जो अखंड दिवा आहे तो देखील लावू शकता। आता अखंड दिवा लावत असताना काही नियम आहेत, त्याचं देखील पालन करायचं असतं। अखंड दिवा विझला मग काहीतरी वाईट होणार आहे असं अजिबात मनात आणायचं नाही। परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही। आता अखंड दिवा विझू नये म्हणून त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी आपण पाहणार आहोत। पण त्याआधी आपण बघूया की आपल्या घरात आपण अखंड दिवा ज्या ठिकाणी तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करणार आहात ती जागा तुम्ही आधी स्वच्छ करून घ्यावी। त्याच्यावर एखादा चौरंग ठेवावा आणि लाल वस्त्र अंतरू शकता किंवा डायरेक्ट एखादी प्लेट ठेवली तरी देखील चालेल। पहा, अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी आधी संकल्प करावा। संकल्प कसा करावा ते देखील पाहू। तुमच्या घरात जर घटस्थापना करणार असाल तर तुम्ही घटस्थापनेच्या वेळेस संकल्प करावा, पण प्रत्येक घरात घटस्थापना केली जात नाही। मग अशा वेळेस तुम्ही संकल्प करावा। कसा करावा? तर डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यावं, त्या पाण्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल ठेवावं आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे। त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव, तुमचं गोत्र बोला। आई भगवतीला प्रार्थना करावी की माझ्या घरात 9 दिवस मी तुझ्या स्मरणार्थ अखंड दिवा प्रज्वलित करत आहे, माझ्याकडून ही सेवा करून घे, असा संकल्प करा। पाणी सोडून द्या। परत पळीभर पाणी उजव्या हातावर टाकावं आणि ते जे संकल्पाचे पाणी आहे ते तुम्ही तुळशीला सोडून इतर कोणत्याही झाडाला अर्पण करू शकता। आता त्याच्यानंतर एक ताट घ्या। आता ताट किंवा प्लेट का घ्यावी? अखंड दिवा जेव्हा तुम्ही प्रज्वलित करत असताना त्याच्यामध्ये आपण तेल वगैरे टाकतो आणि कधी कधी काजळी वगैरे येते ना, मग त्याच्यासाठी मोठे ताट वगैरे असणं गरजेचं आहे, कारण थोडंफार तेल देखील सांडतं। प्रथम काय करायचं आहे? लाल वस्त्र अंतरल्यावर त्यावरती तांदळाने अष्टदल कमळ काढावे आणि त्यावरती हळदी कुंकू वाहावे। तुम्ही लाल आणि पिवळे तांदूळ करून देखील अष्टदल कमळ काढू शकता आणि त्यानंतर त्यावर हळदी कुंकू वाहावे। किंवा काही जणी काय करतात, हळदी कुंकवाने, फक्त कुंकवाने देखील एखाद्या प्लेटमध्ये अष्टदल कमळ काढतात व त्या प्लेटमध्ये डायरेक्ट दिवा ठेवतात। तुम्हाला जसं योग्य वाटेल तसे करा आणि नंतर त्यावर एखादी प्लेट किंवा ताट ठेवावे, त्यामध्ये तुम्ही दिवा ठेवावा। म्हणजेच तुम्ही कुंकवाने पण काढू शकता, नाहीतर तुम्ही तांदळाने पण काढू शकता। आता तुम्हाला जर अष्टदल कमळ काढणे शक्य नाही होत तर तुम्ही काय करायचं? तांदळाची रास अंतरावी, म्हणजे गोल तांदळाचे मंडल करा आणि त्यावरती हळदी कुंकू अर्पण करा तांदळाच्या राशीला आणि त्यावरती ती प्लेट, नंतर दिवा ठेवावा।
प्लेट ठेवायला विसरू नका, कारण दिव्यातलं तेल डायरेक्ट तांदळावरती पाझरतं. ही सगळी कृती करत असताना अर्थात तुमची कुठलीही कुलदेवी असेल तरी सुद्धा ओम श्रीम क्लीम चामुंडाविचे हा मंत्र जप अवश्य करावा. कारण तुम्ही जी काही सेवा करत आहात ना, ती आई भगवतीपर्यंत जातेच. आणि या नवरात्रीच्या कालावधीमध्ये देवी तत्व खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं. आता सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे दिवा कोणता घ्यावा. सुरुवातीच्या काळी प्रत्येक जण कुठल्याही धातूचा दिवा हा घेऊ शकत नव्हते. दिवा घेताना तुम्ही कुठलाही दिवा घ्या, अगदी तुम्ही पंती लावली तरी चालेल. फक्त एवढंच आहे की दिवा खोलगट असावा, कारण आपण अखंड दिवा लावणार आहोत. 9 दिवस तो दिवा पेटला गेला पाहिजे, व्यवस्थित तेल त्याच्यामध्ये भरपूर बसला पाहिजे. आता काही लोक आधीच्या काळी दगडी दिवा वापर करायचे, आजही ती परंपरा चालू आहे. दगडी दिवा असो किंवा मातीच असो, कोणी चांदीचा वापरतं, तांब्याचा वापरतं, कोणी ब्रासचा वापरतं. तुमच्याकडे जो दिवा आहे तो तुम्ही घ्या. कोणी काहीही घेतलं म्हणून तो दिवा आपण घ्यायचा असा अजिबात नाही आहे. फक्त देवीसमोर दिवा लावायचा आहे, व्यवस्थित, यथाशक्ती यथाभक्ती. तुमच्याकडे जो दिवा असेल तो तुम्ही घेऊ शकता. आता दिव्याची वात कोठी असावी. आता दिव्याची वात ही देवाकडे असली पाहिजे. आता वात कुठल्या दिशेला यावी या संदर्भात पण माहिती पाहणार आहोत. वात घेताना 6 हात कापसाची वात घ्यावी. आता बऱ्याच ठिकाणी असं होतं आधीच्या काळी की आपण घरात वात बनवायचो, पण आता इतका वेळ कोणाकडे नाहीये. विकत तुम्हाला 6 हात वात मिळून जाईल. वात घेताना 2 वाती मिळून 1 वात बनवायचे असते. आता 6 हात म्हणजे किती, तर बघा, आपला जो हात आहे तो बोटापासून कोपऱ्यापर्यंत 1 हात झाला आणि अजून थोडंसं वरती 1 बोटभर घ्यायचं, असं मिळून 6 हात वात होईल. या पद्धतीने हात असतो तर अर्थात 9 दिवस आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. एवढी तर खरी वात लागत नाही 6 हाताची, कारण त्याच्या आधीच बरीच वात आपल्याला शिल्लक राहते. आता वात घेताना 2 वात मिळून तुम्हाला 1 वात बनवायचे आहे. बऱ्याच ठिकाणी कलावा वापरला जातो, काही ठिकाणी कलावा वापरण्याची पद्धत आहे. आता कलावा तुम्हाला सुतीच मिळेल असं काही नाही, कारण त्यामध्ये थोडं तरी दुसरा कापड मिक्स केलेला असेल तर कलाव्याला काहीही अर्थ राहणार नाही. तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही कापसाची किंवा कलाव्याची वात वापरू शकता. पण बऱ्याच ठिकाणी कापसाचीच वात वापरली जाते आणि तेच योग्य आहे. आता बघू दिव्याची दिशा नक्की कोणती असावी. तर बघा, गोल दिवा असतो किंवा ज्याची वात डायरेक्ट वरती जाते म्हणजे वरच्या दिशेने जाते, तर असं म्हटलं जातं की त्या दिशेची वात म्हणजेच तुम्ही गोल दिवा घेतला आणि त्याची वात वरती असली, वरच्या दिशेने असली, तर ती डायरेक्ट भगवंताकडे जाते. समजा जर दिव्याची वात तुम्ही उत्तर दिशेला केली तर लक्ष्मी प्राप्ती होते. अर्थात दक्षिण दिशेला आपण वात करत नाही, कारण ती यमाची दिशा मानली जाते. पश्चिमेकडे केली तर समाधान प्राप्ती होते, जी लाख मोलाची आहे. आणि पूर्वेकडे केली तर तुम्हाला सुख प्राप्ती होते असं म्हटलं जातं. थोडक्यात काय, दक्षिण दिशेला वात न करता तुम्ही कुठल्याही दिशेला वात करू शकता. आणि घटाच्या समोर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. आता अखंड दिवा लावण्यास महत्त्व काय आहे. खरं तर अखंड दिवा भलेही तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल, पण आपण दुर्गा सप्तशती, श्रीसूक्तम, बऱ्याच काही सेवा करणार आहोत आणि त्याच्यासाठी अखंड दिवा लावणे महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल, आमच्या देवासमोर ऑलरेडी दिवा लावलेला असतो, मग तरी पण अखंड दिवा लावायचा का. तर हो, तरी सुद्धा आपल्याला देवीच्या स्मरणार्थ हा अखंड दिवा लावायचा असतो. दीप हे तेजाच प्रतीक मानलं जातं व नवरात्रीत वायुमंडल शक्ती तत्वात तेजाने भरीत असलेल्या, सतत तेवत असलेल्या दीपाकडे, ज्योतीकडे तेजात्मक लहरी उत्कृष्ट करत असते आणि अखंड दीप प्रज्वलनाने त्या लहरी वास्तू सातत्याने संक्रमण होत असतात. आणि म्हणून आपल्याला अखंड दिव्याला खूप महत्त्व आहे. आपण कुठलीही सेवा करताना सगळ्यात आधी दिव्याच्या साक्षीनेच आपल्याला ती सेवा करायची आहे. देवासाठी तिळाच तेल वापरावं. तिळाच तेल तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल. एरवी पण देवासमोर दिवा लावताना या तेलाचाच दिवा लावावा. भले तुम्ही तुपाची, आपण जेव्हा देवाची आरती करतो ना तेव्हा तुपाची वात लावत असतो. तूप हे शुद्ध गाईचंच असावं, पण अखंड दिवा आपण जेव्हा लावत असतो तेव्हा तेलाचाच वापर करावा. अगदी तुमच्याकडे तिळाच तेल नाहीच मिळालं, काही शक्यच नाही झालं, तर घरातलं जे साधं तेल आहे ते वापरलं तरी काही हरकत नाही. आणि तिळाचा तेलाचा दिवा लावायचा एक देखील फायदा आहे की असं म्हटलं जातं की तुमच्यावर शनी महाराजांची विकट दृष्टी असेल आणि जर तुम्ही नवरात्रीत अखंड दिवा लावताना जर तुम्ही तिळाच्या तेलाचा वापर केला तर अर्थात जी काही तुमच्यावर शनी महाराजांची विकट दृष्टी आहे त्याचं रूपांतर चांगल्या दृष्टीत होतं आणि नक्कीच शनी महाराजांची तुमच्यावर कृपा सुद्धा राहते. तसेच देवाच्या समोर तुम्हाला दिव्याची वात करायची आहे. दिवा पेटवल्यावर दिव्याची वात ही नेहमी शांत असावी.
छोटी असावी, जास्त मोठी दिव्याची वात ही नसावी। आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला पण आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लावून त्याची पूजा करायची आहे। आपण नवरात्रीमध्ये जी काही सेवा करत असतो त्याचं पुण्यफळ आपल्याला अक्षय मिळावं म्हणून सुद्धा नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावण्याची पद्धत आहे। आता घटस्थापना करा किंवा करू नका, अखंड दिवा हा लावायचाच आहे। अखंड दिवा लावल्यावर एक मंत्र देखील म्हणायचा असतो आणि तो ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्तुते हा मंत्र म्हणायचा आणि म्हणजे आधी दिवा प्रज्वलित करायचा आणि नंतर हा मंत्र म्हणायचा आहे। आता हा मंत्र म्हटल्यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, दिव्याला फूल सुद्धा अर्पण करायची आहे। फूल अर्पण करताना तुमच्याकडे जे फूल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता। अजून एक गोष्ट महत्त्वाची, तुम्ही जेव्हा अखंड दिवा लावता तेव्हा खाली जरा मोठं ताट घ्या, ताट मोठंच घ्यायचं। कधी काजळी काढायचे असेल तर आपल्याला त्याची अडचण येणार नाही। आता शेवटी जाणून घेऊया दिवा विझू नये म्हणून कोणत्या 3 वस्तू दिव्यामध्ये टाकाव्या जेणेकरून तुमचा दिवा हा शांत होणार नाही। तर पहा, अखंड दिवा लावताना बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की आमच्याकडे जाऊबाईंकडे घट आहे, आम्हाला अखंड दिवा लावण्याची इच्छा आहे, तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता का? तर बघा, तुम्ही फक्त पुरुष मंडळी घरामध्ये राहता, तुमचं लग्न वगैरे झालेलं नाहीये, महिला कोणी नाहीये घरात अखंड दिवा लावण्यासाठी, तर आम्ही अखंड दिवा लावू शकतो का? तर हो, तुम्ही लावू शकता। ज्यांचे मिस्टर या जगामध्ये नाहीये त्यांनी सुद्धा आपल्या कुलस्वामिनीसाठी अखंड दिवा लावला तरी देखील चालतो का? तर हो, चालतो। यासाठी कोणताही भेदभाव नाही। प्रत्येक जण नवरात्रीच्या काळामध्ये नवरात्रीच्या दिवसामध्ये घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेला अखंड दिवा लावायचा आहे आणि तुमच्याकडे ज्या माळेला घट हलवले जातात, घट उठतात, ज्या दिवशी तुमच्याकडे कुलाचार कुलधर्म असतो त्या दिवशीपर्यंत तुम्हाला अखंड दिवा तेवत ठेवायचा असतो। अखंड दिवा लावताना दिवा लावण्यापूर्वी त्या दिव्यामध्ये तेल टाकण्यापूर्वी एक वस्तू आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे। यामुळे त्या दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहतं आणि तुमचा दिवा सारखा शांत होणार नाही। आता दुसऱ्या अजून 2 गोष्टी आहेत, त्या एकत्रित दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये तेल टाकलं, दिवा प्रज्वलित केला आणि त्यानंतर आपल्याला या 2 वस्तू एकत्रित टाकायचे आहेत। तिसरी जी गोष्ट आहे ती सेपरेट एकच आपल्याला या दिव्यामध्ये प्रज्वलित झाल्यानंतर टाकायचे आहे। आणि काही जरी आपण दिव्यात टाकलं तर दिव्याला थोडीशी का होईना काजळी येतच असते। बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की ताई, दिव्याला काजळी येते आणि ती काजळी काढताना आमचा दिवा हा शांत होतो किंवा तो दिवा विझतो, तर याला कारण काय असतं की दिव्याला काजळी येऊ नये म्हणून काय करायचं? बघा, दिवा कोणताही असू द्या, दिव्यामध्ये तुम्ही काही टाका, त्या दिव्याला काजळी येतच असते। पण काजळी काढताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दिवा तुमचा बारीक आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही काजळी काढण्याचा प्रयत्न केला तर तो दिवा लगेचच शांत होऊ शकतो। म्हणून काजळी काढताना काय करायचं, एखादा चिमटा वगैरे घ्यायचा आणि ती ज्योत अगोदर वरती करायची, वात अगोदर वरती करायची आणि तो दिवा खूप मोठा त्याची ज्योत होऊन द्यायची आणि मग त्याच्यावरती काजळी आहे ना तर ती चिमट्याने काढून घ्यायची आणि परत ती वात खाली ओढायची। तुम्हाला जेवढं त्यात ज्योत हवी आहे तेवढा प्रकाश परत तुम्ही हवा तसा आहे तेवढीशी तुम्हाला ज्योत परत करायची। पण काजळी काढताना दिवा अगोदर भरपूर वरती करून घ्यायचा आहे, म्हणजे वरती जरी आपण काजळी काढली आणि खालच्या कापसाला दिवा प्रज्वलित झालेला असेल, ही एक ट्रिक लक्षात ठेवायची। आता काजळी काढताना दुसरे एक महत्त्वाचं आहे की तुम्ही दिव्याची काजळी काढताना दुसरा एक दिवा लावून घ्या। तुम्ही जर तुपाचा दिवा लावलेला असेल तर दुसरा एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आणि या दिव्यानेच तो दिवा प्रज्वलित करायचा। आणि इतर वेळी आपण दिव्याने दिवा प्रज्वलित करत नाही, पण हा आपला अखंड दिवा आहे आणि तो आपल्याला अखंड ठेवायचा आहे, म्हणून आपण दिव्याने दिवा या नवरात्रीमध्ये प्रज्वलित करू शकतो। आणि तो लावून घेतला दिवा बाजूला ठेवायचा आणि तेथेच घटासमोर किंवा देवासमोर आणि या दिव्याची काजळी काढून घ्यायची आहे। आता या दिव्याची काजळी काढताना जर तुमचा दिवा शांत झाला नाही तर खूप छान सोन्याहून पिवळं, पण तुमचा अखंड दिवा जर शांत झाला तर दुसरा दिवा आपण ऑलरेडी लावून घेतलेला आहे, अखंड ज्योतीने आपण तो प्रज्वलित करून घेतलेला आहे, म्हणून त्या दुसऱ्या लावलेल्या दिव्याने परत ही अखंड ज्योत आपल्याला लावून घ्यायचे आहे। आणि दुसऱ्या आपण निरंजनामध्ये जो दिवा घेतलेला होता तो आपल्याला फुंकर मारून किंवा हाताने शांत करायचा नाही, त्यातलं तेल असेल किंवा तूप असेल ते जेव्हा आपोआप संपेल तेव्हा तो शांत होऊन द्यायचा। खूप सविस्तर आणि व्यवस्थित सांगितलेला आहे, कारण अखंड दिवेबाबत बऱ्याच जणांच्या मनात खूप प्रश्न असतात आणि भीती सुद्धा असते। आता अखंड दिवा प्रज्वलित करताना सर्वप्रथम त्या दिव्यामध्ये तेल टाकण्यापूर्वी वात अगोदर दिव्यामध्ये लावून घ्यायची आणि त्या दिव्यामध्ये बुडाला कोणत्याही धातूचा दिवा असू द्या, त्या दिव्यामध्ये बुडाला थोड्याशा आपल्याला अक्षदा टाकायच्या आहेत।
आता बघा अक्षदा किती टाकायच्या आहेत, तर बघा 1 चिमूट, 1 ते 2 चिमूट टाकायचे आहेत. खूप काही अशा टाकायच्या नाहीत, किंवा जास्त टाकल्या म्हणजे आपला दिवा शांत होणार नाही, त्या दिव्याला जास्त ऑक्सिजन मिळेल असं काही नाही. 1-2 चिमूट बुडाला अक्षदा टाकायच्या आणि त्याच्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. आता अखंड दिव्यासाठी तुम्ही जर तिळाचे तेल वापरलं तर अतिशय उत्तम. असं म्हटलं जातं की तिळाचे तेल वापरल्याने दिव्याला काजळी कमी प्रमाणात येते. तर तुम्ही तिळाचं तेल वापरू शकता, किंवा बरेच जण असेही म्हणतात की मोहरीच तेल वापरल्याने सुद्धा दिव्याला काजळे कमी येते आणि तो अखंड तेवत राहतो. तर या दोन्हीपैकी तुमच्याकडे जे तेल टाकण्याची पद्धत असेल, प्रथा असेल, त्यानुसार तुम्ही तेल वापरू शकता. आणि जर तुमच्याकडे तुपाचा दिवा लावण्याची पद्धत असेल किंवा तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तर तुम्ही शुद्ध गाईचा तुपाचा वापर करू शकता, पण त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की 2 वस्तू आपल्याला एकत्रित टाकायच्या आहेत. तर त्या अशा की तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि 1 लवंग घ्यायची आहे. या 2 एकत्रित वस्तू त्या प्रज्वलित झालेल्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. यामुळे सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहतं आणि आपला दिवा सारखा सारखा शांत होत नाही. 1 लवंग आणि चिमूटभर हळद टाकायची आहे. आणि हेही जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही फक्त भीमसेसनी कापराचा 1 तुकडा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे. तुम्हाला जेव्हा वाटलं की हा कापूर पूर्णपणे तेलामध्ये विरघळला आहे, त्याच्यानंतर परत तुम्ही अजून 1 भीमसेनी कापराचा तुकडा त्या दिव्यामध्ये टाकू शकता. यामुळे सुद्धा दिव्यामध्ये ऑक्सिजन खेळत राहतं आणि आपला दिवा हा सारखा सारखा शांत होत नाही. या सगळ्या वस्तू एकत्रित टाकायच्या नाहीयेत. यापैकी कोणतीही 1 वस्तू तुम्ही टाकली तरी सुद्धा चालू शकतं. जसं की तांदूळ जर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर दिव्यात टाकायचा आहे, पण त्यानंतर हळद किंवा लवंग 2 एकत्रित वस्तू तुम्ही टाका, किंवा तुम्ही फक्त भीमसेन कापराचा तुकडा टाका. म्हणजेच काय, तर या तिन्हीपैकी 1 वस्तू तुम्ही टाकू शकता. आणि या व्यतिरिक्त दिवा आपला सारखाच शांत शांत होऊ नये म्हणून दिव्याजवळून तुम्ही जाताना येताना किंवा मुलं तिथून जातात येतात त्या वेळेला तिथून हळू चालण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळेला आपण तिथून फास्ट चालतो किंवा मुलं पळतात आणि त्या हवेने सुद्धा आपला अखंड दिवा हा शांत होऊ शकतो. दुसरं म्हणजे जिथे आपण अखंड दिवा लावलेला आहे तेथे डायरेक्ट हवा येणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तिथे मुलं फॅन वगैरे लावणार नाही त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि शक्य झालं तर तुम्ही त्या अखंड दिव्यावर जो काच असतो ना ती ठेवली तर अतिशय उत्तम. बघा त्या काचेमुळे काय होईल की हवा असेल, वारा असेल, यामुळे दिवा हा सारखा सारखा शांत होणार नाही. प्रोटेक्शन राहील, एकदम हवा त्या दिव्याला लागणार नाही आणि तुमचा दिवा सारखा सारखा शांत होणार नाही. या गोष्टींची काळजी मात्र आपल्याला आवर्जून घ्यायची आहे. आणि दिव्यामध्ये वेळोवेळी तेल संपतंय का, तूप संपतंय का, त्यामध्ये तेल टाकायचं आहे. तुपाचा दिवा असेल तर तुम्ही तूप कमी झालं की त्यामध्ये तूप टाकायचं आहे. आणि रात्री झोपताना तुम्हाला आपल्या दिव्याची काजळी काढायची आहे. दिव्याची ज्योत वरती करून घ्यायची आणि काजळी आल्यावरती खूप काजळी त्या वातीला येण्यापूर्वीच आपल्याला काजळी आपल्याला काढायची आहे. यामुळे आपला अखंड दिवा जो आहे तो नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये शांत होणार नाही आणि तो अखंड तेवत राहील. या दिव्याची दिशा कोणती असावी, म्हणजे दिवा कोठे ठेवावा, तर तेलाचा दिवा अगदी तुम्ही मधोमध तुम्ही तुमच्या घटाच्या मधोमध जरी हा दिवा ठेवला तरी काही हरकत नाही. पण तुम्हाला वाटत आहे की बघा देवाच्या डाव्या बाजूने तेलाचा दिवा ठेवला जातो आणि देवाच्या उजव्या बाजूने तुपाचा दिवा ठेवला जातो, आणि नाही तुम्हाला काही समजत तर डायरेक्ट तुम्ही मधोमध घटस्थापनेच्या जरी दिवा ठेवला तरीही चालेल. आता समजा या नवरात्रीच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला मासिक धर्म आला तर घरातल्यांकडून, मग पुरुष असेल म्हणजे तुमच्या घरातले कोणी दीर असतील, तुमचा नवरा असेल, सासू सासरे असेल, त्यांच्याकडून ती काजळी काढून घ्या. लहान मुलांना सांगू नका, कारण काय होतं ना, त्यांना त्या गोष्टी माहीत नसतात आणि मग त्याच्यामुळे तो दिवा शांत झाला तर मग असं जर कधी झालं तर आपल्या देवीची 3 वेळा माफी मागून दिवा लावावा. तर नवरात्रीत अखंड दिवा कसा लावावा, दिव्याला काजळी येऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, अखंड दिव्यात कोणत्या वस्तू टाकाव्यात, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.